पण त्यांना 2 वेळा जनतेनं नाकारलंय, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्याऐवजी महायुतीनं दुसरा चेहरा द्यावा. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना कठपुतळी आमदार असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आपल्याकडे बेसिक ॲम्युनिटीजची खूप कमतरता आहे. बेसिक ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या नीट होण्यासाठी जास्त प्रयत्न करणं आणि त्याच्यानंतर शहर सुधारणा करणं. दुसऱ्या बाजूनं या शहरातले काही मोठे विकासाचे प्रकल्प जे रखडलेले आहेत त्याच्यावर काम करणं. टीपीचे रोड आपण अजून केलेलेच नाहीत. कोल्हापुरात रोड वाईडनिंग नाही आहे. ट्रॅफिकचं प्रचंड कंजेशन वाढत चाललं आहे आणि ऑब्व्हियसली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोल्हापूरची हद्दवाढ. नमस्कार, मी मेघश्री. आज आपण कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीनं इच्छुक असणारे उमेदवार अजित ठाणेकर यांच्याशी बातचीत करणार आहोत. सध्या महायुतीकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवार इच्छुक असल्याचं दिसते. शिवसेना शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर यांनी ही उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचं जाहीर केलंय. भाजपच्या वतीनं सत्यजित उर्फ नाना कदम हे देखील या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. कृष्णराज महाडिक यांनी देखील उत्तर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे आणि अजित ठाणेकर यांनी देखील महायुतीकडून आपल्याला ही उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा आहे. तर तुमच्या उमेदवारीबद्दल काय सांगाल? मी 1989 सालापासून सामाजिक कामामध्ये आहे. सुरुवातीला विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. काही वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जबाबदारी होती आणि 2000 सालापासून भारतीय जनता पार्टीमध्ये मी राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. गेल्या जवळजवळ 25-26 वर्षांच्या या कालावधीमध्ये कोल्हापुरातल्या अनेक समस्या मी जवळनं बघितलेल्या आहेत आणि कोल्हापुरातल्या अनेक समस्यांच्यावर सोल्युशन पण द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यातली काही गोष्टी झालेल्या आहेत, काही होऊ शकलेल्या नाही आहेत. पण आज कोल्हापूरला विकास म्हणजे नेमकं काय हे कळणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. कारण विकास म्हणजे नुसती निधी आणून केलेली इन्फ्रास्ट्रक्चरची कामं नाही, तर विकास म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी आहे असं माझी मान्यता आहे आणि ते करण्याचा प्रयत्न मला करायचा आहे. त्या दृष्टीनं काही उपक्रमही चालू केलेले आहेत आणि त्यासाठी ही उमेदवारी मिळावी असं मला वाटतं. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राजेश क्षीरसागर यांना ही उमेदवारी मिळणार असं निश्चित दिसतंय आणि तुम्हाला ही भाजपकडून ही उमेदवारी मिळावी असं का वाटतंय? पहिली गोष्ट अशी आहे की अजूनही पार्टी लेवलचं स्टेट लेवलचं शीट शेअरिंग फायनल झालेलं नाही आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये 2022 साली भारतीय जनता पार्टी एकटी विरुद्ध सगळ्या बाकीचे सगळे पक्ष असा लढा झाला आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला 78,000 मतं पडलेली होती. 2014 साली भारतीय जनता पार्टी एकटी लढली, त्यावेळेला मतं 42,000 होती. 2022 साली तिची वाढून 78,000 मतं झाली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये 86,000 मतं झाली. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझी अशी मान्यता आहे की जे मतदान आहे ते भारतीय जनता पार्टी म्हणून होते आणि त्यामुळं ही सीट भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजे अशी आमची भावना आहे. सीट शेअरिंगमध्ये जे काय होईल ते होईल, पण भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळाली तर त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे इच्छुक म्हणून पार्टीनं माझा विचार करावा असं मी पत्र दिलेलं आहे. तुम्हाला ही उमेदवारी मिळाली आणि निवडणूक जिंकलीत तुम्ही, तर शहरातील कोणते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्य द्याल? शहराचा आत्ता विचार केला तर आपल्याला निधी भरपूर येतोय, पण तो निधी कशावर खर्च होतोय हा फार महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे आपल्याकडे बेसिक ॲम्युनिटीजची खूप कमतरता आहे, खूप दुर्दशा झालेली आहे आणि आपण दुसऱ्या बाजूला सुशोभीकरणावर खूप निधी खर्च करतोय. तर असं न होता बेसिक ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या नीट होण्यासाठी जास्त प्रयत्न करणं आणि त्याच्यानंतर शहर सुधारणा करणं. दुसऱ्या बाजूनं या शहरातले काही मोठे विकासाचे प्रकल्प जे रखडलेले आहेत त्याच्यावर काम करणं. ते करताना सुद्धा त्याला रिझनेबल ठेवणं. म्हणजे उदाहरणार्थ आता आपला मंदिर परिसर विकास आराखड्याचा विषय आहे, याच्यामध्ये तो रखडला का, त्याच्यामध्ये एकच आमची मागणी होती की त्या सगळ्या परिसराबरोबर कपिलतीर्थ मार्केटचा जर विकास झाला तर तिथं सगळ्यांना कोणाला हलवायला लागणार नाही. त्या मागणीपर्यंत आम्ही ती मागणी रेटत त्याच्यावर विचार करण्यापर्यंत प्रशासन तयार झालं, पण तोपर्यंत प्रशासनातले काही बदल झाले आणि आता आचारसंहिता लागलेली आहे.
असे काही विषय असतील. कोल्हापुरातलं मोठ्या प्रमाणावर झालेलं वाहनांचं कंजेशन, म्हणजे आपला जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो मागच्या वेळेचा दुसरा डेव्हलपमेंट सुधारित जी विकास योजना होती त्यातले डीपीचे रोड आपण अजून केलेलेच नाहीत. कोल्हापुरात रोड वाईडनिंग नाही आहे. कोल्हापुरात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकचं प्रचंड वेगवेगळ्या कारणानं असेल पण कंजेशन वाढत चाललं आहे. हा एक मोठा मुद्दा आहे की ज्याच्यावर मला काम करायचं आहे आणि ज्याच्यात मी काम करू शकतो असं मला वाटते. आणि ऑब्व्हियसली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोल्हापूरची हद्दवाढ. कोल्हापूरची हद्दवाढ होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेचा उत्पन्नाचा स्रोत वाढत नाही. ही आता काळ्या दगडावरची रेघा सगळ्यांना माहीत आहे. पण त्याच्यावर तेवढे प्रयत्न होताना कुणाकडनंच दिसत नाहीत दुर्दैवानं. या एक 2-3 विषयावर मला काम प्रामुख्यानं करायचं आहे. आता तुम्ही म्हणालात की महालक्ष्मी विकास आराखडा आहे किंवा कोल्हापूरचं ट्रॅफिक आहे, असे बरेच प्रश्न या मतदारसंघात प्रलंबित आहेत. मग तुम्हाला काय वाटतं की विद्यमान आमदारांनी म्हणजे याकडे दुर्लक्ष केलं आहे का? काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना मुळात संधी फार कमी मिळालेली आहे. एक कठपुतळी आमदार असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण कैलासवासी चंद्रकांत अण्णा गेल्यानंतर त्यांच्या घरात सहानुभूती मिळवण्यासाठी कोल्हापुरातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना उमेदवारी दिली हे आपण सगळेजण जाणतो. त्यांचा प्रशासकीय कामाचा अनुभव कमी होता पण त्यांना तसं काम करूही दिलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं कोल्हापुरातल्या कुठल्याच प्रश्नावर कोल्हापूर उत्तरच्या आमदारांनी कुठलं फार भरीव काम केलं असं काय आपण बघितलं नाही. आणि हे दुर्लक्ष झालंय असं म्हणण्यापेक्षा त्यांना करू दिलं गेलं नाही असं म्हटलं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जसं तुम्ही म्हटलात की कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, महालक्ष्मी विकास आराखडा आहे, गटर, कचरा, रस्ते, असे अनेक प्रश्न इथं आहेत. मग तुम्ही निवडून आल्यानंतर हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेमके काय म्हणजे तुमच्या योजना आहेत त्यासाठीच्या? माझ्या दृष्टीनं कोल्हापूरचा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ते कोल्हापूर शहराचं नेतृत्व करणारे जे कोण लोक आहेत ते साकल्यानं कॉम्प्रिहेन्सिव्हली या विषयाकडे बघत नाही आहेत. म्हणजे शेवटी हे सगळे प्रश्न आहेत हे महानगरपालिका स्तरावरचे आहेत. महानगरपालिका स्तरावर हे प्रश्नाची निर्गत होणं गरजेचं आहे. पण महानगरपालिकेत जे निवडून जातात प्रतिनिधी त्यांच्या नेत्यांनी त्यांच्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे. तो ठेवला जात नाही कोल्हापुरात. हे मी तिथं नगरसेवक म्हणून काम करताना बघितलेलं आहे की ज्याची आवश्यकता आहे ते सोडून दुसरीकडेच काम केलं जातं. उदाहरणार्थ 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट अशी आहे की अमृत योजनेतनं आपल्याकडे 115 कोटी निधी आला, 115 कोटींचा. त्याच्यामध्ये एका भागामध्ये गरज नसताना 1.5 किलोमीटरची पाईपलाईन घातली गेली. ही वस्तुस्थिती आहे, मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे. ते हे करताना त्या नगरसेवकाला त्याच्या नेत्यानं म्हटलं पाहिजे होतं की बाबा तुझ्या इथं गरज नाही आहे तर तू का करतोस. ते जिथं काम नाही झालेलं तिथं तो निधी वापरणं गरजेचं होतं. दुसऱ्या बाजूला आज कोल्हापुरात वाढत चाललेलं अतिक्रमण, ह्या अतिक्रमणांच्या मागं 100% काही लोकप्रतिनिधी आहेत. ही वस्तुस्थिती आहे, सगळ्या गावाला माहीत आहे. त्यांचे नेते त्यांना का नाही विचारत की अतिक्रमण आपण काढलं पाहिजे. तर जर मला संधी मिळाली आणि कोल्हापूरच्या जनतेने जर मला आमदार म्हणून काम करायची संधी दिली तर पहिला मी प्रयत्न असा करेन की ह्या सगळ्याला शिस्त लावणं. जे कोण लोकप्रतिनिधी येतात त्यांचं एका बाजूनं त्यांना प्रबोधन करून आणि दुसऱ्या बाजूनं त्यांच्यावर अंकुश ठेवून कोल्हापूरचे हे सगळे प्रश्न सोडवता येऊ शकतात असा माझा विश्वास आहे. म्हणजे तुमचं नियोजन आहे आणि कोल्हापूरचा पूर्ण विकास करायचा हे तुम्ही ठरवलेलं आहे. पण जर तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली तुमच्या पक्षाकडून तर तुमची भूमिका काय असेल? पहिली गोष्ट अशी आहे की जर सीट भारतीय जनता पार्टीला मिळाली आणि भारतीय जनता पार्टीनं माझ्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला कोणाला लढण्याची संधी दिली तर स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीच्या त्याच उमेदवाराच्या पाठीशी आम्ही राहू. याच्यात कुठलाही संशय असायचं कारण नाही, कारण मी निष्ठावान कार्यकर्ता असं लोक मला म्हणतात माझ्यापेक्षा जास्त. दुसरी गोष्ट जर महायुतीत सुटली तर मात्र येणारा उमेदवार कोण आहे आणि त्याचं समाजात काय नेमकं आहे आत्ता याबद्दल चर्चा करणं गरजेचं पडलं तर तशी चर्चा वरिष्ठांशी करून मग निर्णय घ्यावा लागेल, ही वस्तुस्थिती आहे. राजेश क्षीरसागर 10 वर्ष आमदार होते आणि गेली 20 वर्ष ते या मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत. तर त्यांच्याबद्दल नाराजी आहे का कुठेतरी म्हणाल? नाराजी वैयक्तिक स्तरावर काय असणं नसणं हा महत्त्वाचा विषय नाही आहे. पण त्यांनी 2 वेळा आमदार म्हणून काम केलेलं आहे.
जवळजवळ 10 वर्ष विविध पदावरही ते राहिलेले आहेत आणि त्या माध्यमातून निधी त्यांनी भरपूर आणला, नाकारायचं काही कारण नाही. पण त्यांना 2 वेळा जनतेनं नाकारलंय, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता असं आहे की सामाजिक कार्यामध्ये तुम्ही वारंवार जर निवडणूक हरत गेलात तर एक त्याला म्हणजे ट्रेंड पडतो तो, आणि आज घडीला तो ट्रेंड कोल्हापुरात मला तरी दिसतोय, बाकी कोणाला दिसतोय नाही दिसतोय मला माहीत नाही. पण एकूण जे सध्या शहराचं वातावरण आहे, निधी आणला, मी मगाशी म्हटलं तसं निधी आणला, पण तो बेसिक ॲम्युनिटीजला वापरायला पाहिजे होता, तो सुशोभीकरणावर जास्त खर्च झाला. ज्या रंकाळ्यावर आपण ऑलरेडी 150 कोटीपेक्षा जास्त खर्च केलेले, तिथं जाणून परत आपण आणखीन काही कोटी टाकले, किंवा गांधी मैदानचा विषय असेल, थोडंसं अशा विषयामुळं नागरिकांच्यात नाराजी आहे आणि ती नागरिक मला बोलून दाखवतात. म्हणून माझं मत असं आहे की त्यांच्याऐवजी महायुतीनं दुसरा चेहरा द्यावा किंवा भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळावी. नुकतीच तुम्ही कोल्हापूर सज्जन शक्ती जागरण परिषद कोल्हापूरमध्ये घेतली, तर यातून जनतेच्या भावना काय आहेत आणि जनतेचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळाला? कोल्हापुरामध्ये मी असं बघितलं की दुर्जन शक्तीचं प्राबल्य वाढले. आता दुर्जन म्हणजे काय आणि सज्जन म्हणजे काय थोडक्यात सांगतो. सज्जन म्हणजे जो दुसऱ्याला त्रास न देता, कायदा न मोडता स्वतःचा उत्कर्ष साधतो, स्वतःचा उदरनिर्वाह चालवतो, त्याला मी सज्जन मानतो माझ्या दृष्टीनं. आणि बरोबर त्याच्या विरुद्ध जो करतो तो दुर्जन माझ्या दृष्टीनं आहे. तर राष्ट्रप्रथम आणि समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्यांची कमी सध्या कोल्हापुरात दिसते आहे. कोल्हापुरामध्ये जे काय आत्ता सामाजिक आणि राजकीय काम चालू आहे ह्याच्यामध्ये थोडा स्वार्थाचा विषय जास्त होतो, हे उघड दिसते आपल्याला सत्य. आणि त्याला कारण असं आहे की कोल्हापुरातला जो सज्जन माणूस आहे, ज्याला हे सगळं आवडत नाही खऱ्या अर्थानं, तो व्यक्त होतो फक्त सोशल मीडियावर. पण प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणं किंवा प्रत्यक्ष राजकारणात येऊन काम करणं हे घडत नाही आहे. तर त्याच्यासाठी मी समाजातल्या सर्व स्तरातील सर्व वेगवेगळ्या कॅटेगरीमधल्या लोकांना एकत्र करायचा प्रयत्न केला आणि यशस्वी प्रयत्न केला. जवळजवळ 1000 लोक या जागरण परिषदेला आलेली होती आणि त्याच्यामध्ये अनेक मान्यवर होते. माजी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते, उद्योजक होते, डॉक्टर होते, 2 समाजांचे प्रमुख होते. या सर्वांनी तिथं हे मत मांडलं की यामध्ये कोल्हापुरामध्ये जर खरंच चांगलं व्हायचं असलं तर या सगळ्या सज्जन शक्तीने एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करावेत. अर्थात शेवटी त्याचा असं परिणिती झाली की सज्जन शक्तीचा निष्कलंक असलेला चेहरा तुम्हीच आहे म्हणून तुम्ही लीड करा, पण तो नंतरचा विषय आहे. पण अशा पद्धतीनं प्रयत्न सुरू केला आणि त्याला समाजानं अतिशय चांगला प्रतिसाद दिला, हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कोल्हापूरमध्ये अतिक्रमणाचा प्रश्न वाढत आहे आणि यामुळं शहराला दरवर्षी महापुराच्या संकटाला सामोरं जावं लागतंय. तर महापूर नियंत्रणासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत, काय संकल्पना आहेत? खरं म्हणजे हे सगळं जे आहे हे एका विभागाकडे, महानगरपालिकेच्या कॉन्सन्ट्रेटेड तो विषय आहे. तो विभाग आहे नगररचना विभाग. आणि नगररचना विभागातल्या अधिकाऱ्यांच्या मनमानीनं हे सगळे प्रकार घडत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे गेल्या वर्षी पूर आला त्यावेळेला नदीची पातळी 43 फूट होती आणि ह्यावेळी 41 फूट पातळी असताना शहरात पाणी आलं. ह्याचा अर्थ पुन्हा एका वर्षात 2 फुटाचं अतिक्रमण आंबेवाडीपासनं आपल्या बावड्याच्या बंधाऱ्यापर्यंत झालेलं आहे. आता याला नियंत्रण करायला त्याच पद्धतीनं एका अर्थानं म्हणजे त्याला ठोकशाही म्हणा, झुंडशाही म्हणा करूनच ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना नीट केलं पाहिजे. एकमेव तो विषय आहे स्वतःच्या स्वार्थासाठी. म्हणून मी काय म्हटलं की ही दुर्जन शक्ती आहे. एका अर्थानं स्वतःच्या स्वार्थासाठी ते शहराचं नुकसान करतायत आणि त्याच्याकडे ते पूर्ण डोळेझाक करतायत. तर ह्याला एक असं दंडशक्ती उभा करूनच उत्तर द्यायला लागेल आणि नियंत्रित करायला लागेल. ते झालं की आपोआप गोष्टी होतील. अर्थात ते एक कारण आहे. बाकीच्या कारणावर म्हणजे उदाहरणार्थ पूल, हायवेची वाढलेली उंची आणि त्याच्यामुळे झालेला थोडासा अडथळा पाण्याचा असेल, या सगळ्यावर ऑलरेडी काम चालू आहे आणि ते होत जाईल. एका बाजूला आपण अधिकाऱ्यांना जसं दोष देतो तसं स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये काम करणारे डेव्हलपर्स आहेत, बिल्डर्स आहेत आणि त्यांना पाठीशी घालणारे किंवा त्यांना पाठिंबा देणारे काही राजकारणीही त्याच्यामध्ये सहभागी आहेत. पण मुळात प्रशासनाचं काम व्यवस्थित केलं तर या गोष्टी उद्भवत नाहीत.
असा माझा अगदी पूर्ण विश्वास आहे. हे अनेक ठिकाणी बघितलेलं आहे आपण की प्रशासन म्हणजे गोरा खैरनारांचं उदाहरण खूप जुनं आहे. आता मुंडे साहेबांचं उदाहरण सगळेजण देतात की कोल्हापूरला मुंडेंच्यासारखा प्रशासकीय अधिकारी का पाहिजे का, तर ते नियमाच्या बाहेर जाऊन कुठलीही गोष्ट करू देत नाहीत म्हणून. तर अशा पद्धतीनं प्रशासनाचं काम केलं तर खूप चांगलं होते असं माझं मत आहे. दुसरा विषय त्याच्या जोडीलाच याच्यामुळं होणारं प्रदूषण आणि इतर गोष्टींच्यामुळं होणारं पंचगंगेचं प्रदूषण. आता पंचगंगा प्रदूषणासाठी राज्य शासनानं मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, पण ते काम खरोखर फास्ट होणं आणि इफेक्टिव्ह होणं याच्यासाठी त्याच्यावर पण थोडीशी निगराणी करणं गरजेचं आहे. आपल्या इथं काय झालं की म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत कोणाचं मला फार हे करायचं नाही आहे, पण त्यांचा प्रत्येकाचा एक एजेंडा आहे आणि त्या एजेंड्यावर ते चालत काम करत आहेत. निधी आणतात भरपूर, त्या पद्धतीनं विकास कामं केली जातात. पण परत मी म्हणतो की कॉम्प्रिहेन्सिव्ह ज्याला विचार करायला पाहिजे म्हणतोय मी, तसा विचार कोल्हापूरचा कोण करताना दिसत नाही आहे. शहरात बेरोजगारीचाही मोठा प्रश्न आहे. मग महिला आणि युवकांमधील ही बेरोजगारी कमी होण्यासाठी तुमच्याकडे काही प्रकल्प आहेत का? आता सध्या एकूणच बेरोजगारीच्या दृष्टीनं म्हणजे एक असा विषय आहे की ज्याला एक्सपिरियन्स नाही त्याला कुठं काम मिळत नाही. आणि त्यामुळं राज्य शासनानं नुकतीच एक योजना सुरू केली, आपल्याला माहिती असेल की मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना म्हणून सुरू केलेली आहे. केंद्र शासनाची तशी ऑलरेडी एक योजना आहे. त्या माध्यमातून काही युवकांना आम्ही प्रयत्नपूर्वक काही ठिकाणी लावायचा प्रयत्न केलेला आहे. पर्टिक्युलर महिलांच्यासाठी मी एक महिला कोऑपरेटिव्ह संस्था स्थापन केलेली आहे आणि नुकतंच 1.5 महिन्यापूर्वी आम्ही त्याचं उद्घाटन करून त्याच्यामार्फत महिलांना शिवणाचं काम देऊन त्यातनं रोजगाराचा प्रयत्न चालू केलेला आहे. करण्यासारखं भरपूर आहे, खूप प्रकल्प डोळ्यात आहेत, पण तशी संधी उपलब्ध होणं गरजेचं आहे. आत्ताच आपण भाजपचे अजित ठाणेकर यांच्याशी बातचीत केली आणि भाजपकडून त्यांना उमेदवारी का मिळावी हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. शुभेच्छा सर. धन्यवाद.